म्हणजे बघा त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला. अहो खोटं तर बोलता येत नाही आणि खोटं बोलल्याशिवाय राहतही नाही. मित्र हो, मराठी माणसाचं हित पाहणारी खरी मूळची ओरिजिनल शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना कोणी फोडली आणि कशासाठी फोडली, या मागं कोणाचा दुष्ट हात होता हे काही अजिबात लपून राहिलेलं नाही ना. पक्ष आणि चिन्हाचा जो काही वाद आहे तो अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये पडून आहे. तो जेव्हा त्याचा निकाल येईल तेव्हा निकाल येईल. बघा, चौकशीचा बडगा मागे लागला, केलेले कारनामे उघडी पडतील आणि तुरुंगात जाऊन बसावं लागेल ही धास्ती तर अनेक नेत्यांना होतीच होती. काहींच्या मागे तर ईडी लागलेलीही होती ना, त्यांना नोटीस आल्या होत्या, चौकशा सुरू झालेल्या होत्या आणि मग या सगळ्यातून सुटका करून घेता येईल आणि वर पुन्हा सत्तेची फळं सुद्धा चाखता येतील हीच भूमिका होती. हे अगदी स्पष्ट होऊन गेलं. पण बघा, या सगळ्या घटनांचं सुद्धा याचं सुद्धा राजकारण करून लोकांची दिशाभूल कशी करता येईल याचा प्रयत्न शिंदे गटाने केला. खोटं बोलणाऱ्याची नेहमी पंचायत होते बघा, शिंदे गटाची सुद्धा ती झाली. म्हणजे कसं, घटना एकच पण कारण मात्र सतत वेगवेगळी आणि बदलत 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 गेलेली. आणि तिथंच शिंदे गटाचा खोटेपणा नेमका उघडा पडला. शिवसेना फोडण्याचं कुठलं तरी एखादं कारण सगळ्यांच्या मतानुसार एक निश्चित करायला हवं होतं, पण तेही त्यांनी केलं नाही. सुरुवातीला म्हणाले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडलं. पुन्हा म्हणाले आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. कधी म्हणाले राष्ट्रवादी सोबतची युती आम्हाला मान्य नव्हती. अहो एकदा तर चक्क म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पत्नींचा म्हणजे रश्मिताई ठाकरे यांचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. प्रत्येक वेळची नवी कारणं ऐकून लोकांचं मात्र मनोरंजन होत गेलं. आणि बघा त्यामध्ये आता तर काय हो, आणखी एक नवं आणि वेगळं कारण या बामदास कदम यांनी दिलं. हे बामदास नाही हो, रामदास कदम या कदमांनी तर आता सांगितलं अनिल परब यांच्यामुळे शिवसेना फुटली, पक्ष फुटला. जे लोक बाहेर पडले त्याला अनिल परब हेच कारणीभूत आहेत. आता बोला, म्हणजे बघा त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला. अहो खोटं तर बोलता येत नाही आणि खोटं बोलल्याशिवाय राहतही नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना का फोडली याची किती वेगवेगळी कारणं सांगून झालीत आणि आणखी किती किती सांगितली जाणार आहेत. तरी सुद्धा अजूनही नवं कारण सांगितलंच गेलं. त्यांनी काही सांगू द्या हो, लोक तर म्हणतायत हे पब्लिक है, पब्लिक सब कुछ जानती है. बरोबर ना मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.